विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. काल आपण खरं तर 8वी गणितामधील प्रॅक्टिस सेट 5.1 हा भाग घेतला होता. तरी पण काही विद्यार्थी बोलले, सर आणखीन एकदा आम्हाला सांगा. मग त्यासाठी आणखीन एकदा आपण 5.1 हा प्रॅक्टिस सेट डबल घेत आहोत. ह्याचा उद्देश आहे की तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यावं. पैकीच्या पैकी. बघा, आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला प्रश्न दिला, एक्सपांड करायचं. काय आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये a+2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a-1. मग आता अशा परिस्थितीत जशाला तसं तो क्वेश्चन लिहून घ्या. a+2 आणि a-1 एवढं सगळ्यांना समजलं. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला जी आहे, जी की तुम्ही आत्ताच नुकतंच 10 वेळेस लिहिला आहे, त्याच्यामधून तुम्हाला लिहावं लागेल हिअर. त्या फॉर्म्युलामध्ये सुरुवातीला काय एक्स आहे, मग लिहायचं एक्स आपल्याला कन्सिडर करायचं आहे ए, नंतर इथं ए आहे, नंतर तिथं बी, मग एला कन्सिडर करायचं आहे आपल्याला. आता इथं ए धरलं आहे आपण, मग आता इथं कॅपिटल ए घ्यायचं. कॅपिटल एला कन्सिडर करू 2 आणि बी याला कन्सिडर करू -1. आणि मग तो आपला फॉर्म्युला काय होता? तर तो फॉर्म्युला होता x प्लस ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x मायनस का x प्लस x प्लस बी असंच आहे. मग आता काय येईल तो फॉर्म्युला? त्याचं एक्सपान्शन काय होतं? x² प्लस, आता कॅपिटल घ्यायचं, ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज मल्टिपल x आणि प्लस ए बी. लक्षात आलं? मग आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला, बरोबर आहे, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे हे आपल्याला करायचं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? इथं x+2 अनदर ब्रॅकेट x-1. आता यामध्ये नीट पहा, सगळेजण = साईन. आणि नंतर मग तुम्हाला काय आहे, तर जिथं जिथं ए दिसतंय तिथं तिथं काय ठेवलं? समजा जिथं जिथं एक्स होतं तिथं तिथं ए ठेवलं. एक्सच्या जागी ए, एच्या जागी 2 ठेवायचं आहे, बरोबर आहे. मग आता ह्याचा कशा पद्धतीनं करायचं आहे ते तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. मग तुम्ही प्रयत्न केलेलाच आहे. मग आता हे फॉर्म्युला होता आपला, बरोबर आहे, आणि त्याच्यात हे क्वेश्चन इथं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. a+2 a-1 एवढं समजलं. आता एक्सपान्शन केलं आपण, x² होतं, मग एक्सला आपण ए कन्सिडर केलं म्हणून a² लिहिलं, प्लसला प्लस, ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आहे, मग एला कन्सिडर केलं आहे 2, बीला कन्सिडर केलं आहे -1, बरोबर आहे. इथं 2 आणि -1 आहे, मग तसंच लिहिलं 2 प्लस ब्रॅकेटमध्ये -1 ब्रॅकेट क्लोज मल्टिपल ए काय आलं आहे? कारण इथं एक्स होतं म्हणून आपण फॉर्म्युलाप्रमाणे इथं ए घेतलं. ए कुठं आहे? इथं आहे म्हणून. नंतर प्लस 2 × -1 ए बी म्हणजेच काय? ए आणि बीचा गुणाकार 2 × -1. आता हे सगळं मांडलं की झालं. आता एक 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 त्याचं सोल्युशन काढायचं. ए या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे a² प्लस 2 अधिक -1 आहे, म्हणजे आता 2 मधून 1 गेले, उरले किती? 1. मग 1 × ए म्हणजेच काय येणार? नुसतंच ए, म्हणून इथं आलं ए प्लस, इथं प्लसला प्लस लिहिलं, 2 × -1 म्हणजे 2 × -1 म्हणजे अपोजिट साईनचं मल्टिप्लिकेशन काय येतं? मायनस, म्हणून तिथं आलं -2. हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं. 2 चिन्ह जवळजवळ आले की ब्रॅकेट करायचं. आता त्याच्या पुढची एक स्टेप वाढली, a² प्लस ए आणि प्लस × मायनस झालं -2. आणि मग हे त्याचं फायनल उत्तर आलं. सगळ्यात शेवटी प्रश्न जशाला तसा लिहिला आणि त्याच्या पुढं इक्वलचं साईन देऊन हे त्याचं उत्तर पुढं लिहिलं. सगळ्यांना समजलं? आता हे एक गणित जर समजलं तर ह्याच्यासारखे सगळे गणितं अशाच पद्धतीनं आहेत बाळांनो. सगळे गणितं घरी गेल्यावर तुम्ही सगळेजण करू शकताल? करा. आणि जर नाही करता आलं तर उद्या पुन्हा विचारा, सगळेच्या सगळे तुम्हाला आम्ही समजावून सांगू. पण पहिल्यांदा तुम्ही अगोदर चुकीचं का होईना करा.
प्रयत्न करा. समजलं सगळ्यांना? लागा कामाला. हे गणित 3 वेळेस करा, एकदा बघून आणि 2दा न बघता. सुरू.